नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं की आपण सांगितलं होतं की 1 तारखेपर्यंत म्हणजे अर्थातच 31 काल शनिवारपर्यंत जर एमपीसी कडून ऑफिशियली काही नोटिफिकेशन वगैरे आलं नाही, आपण 1 तारखेला भेटून पुढील अभ्यासाची दिशा ठरवूयात. बर्थडे माझा कालच झालेला आहे, त्यामुळे आता त्याबद्दल थँक्यू. तरी सर्वांचे एकदा परत आभार. तर पुढचा जो काय आपला महत्वाचा विषय आहे की अभ्यासाची दिशा म्हणजे मेन्स चालू करू का प्रिलिम चालू करू, आणि मग मेन्स चालू करू तर मेन्स मध्ये काय करावं काय नाही, सुट्ट्या टाकणाऱ्यांनी वापस जॉईन व्हावं की नाही व्हावं, असे बरेचसे प्रश्न आपल्या समोर होते. तर त्यातले मला असं वाटतं बऱ्याचशा प्रश्नांना आता आज फुल स्टॉप मिळेल आणि आपल्याला एक डायरेक्शन मिळेल अशी अपेक्षा या सेशन मधून तुम्ही करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, एक गोष्ट जे बाकीच्या एक्झाम बद्दलच्या गोष्टी होत्या, कंबाईनच्या बाबतीमध्ये जेवढे शक्य तेवढे प्रयत्न केलेत आणि कुठेतरी कंबाईनच्या प्रयत्नांना यश मिळेल अशा अपेक्षा आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्यसेवासाठी ठोस शॉर्टकट कीज सांगा. ओके, ठीक आहे. शॉर्ट काही ठोस आणि शॉर्टच सांगूयात. कंबाईनची ऍड लवकर येण्याची शक्यता आहे, म्हणजे 8 ते 10 ते 15 दिवसामध्ये अपेक्षित आहे. आता बघूयात काय होतं कसं होतं. जर तो एक भाग झाला. त्याच्यानंतर एफएसओचं मी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी 1.5 ते 2 महिना रिझल्ट लागेल अशी शक्यता वाटत नाही. त्याच्यानंतर क्लर्कच्या बाबतीमध्ये मी सांगणार होतो, पण त्याआधी सगळीकडे मार्केटमध्ये आलं. जवळपास एक 4 आठवडे म्हणजे 1 महिना तर रिझल्ट लागेल असं वाटत नाही क्लर्कच्या बाबतीमध्ये. तो एक थोडासा निराशाजनक गोष्ट आहे की रिझल्ट लवकर लागायला पाहिजे होता, तर तो 4 आठवडे म्हणजे जवळपास 1 महिना तो लांबतोय. त्यानंतर महत्वाचा विषय जो होता आपला राज्यसेवेचा, तर जसं मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवेच्या बाबतीमध्ये एमपीएससी मध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाहीयेत. टेक्निकल मी शब्द दिला होता, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर टेक्निकल केलं, पण ते अजून क्लिअर नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. एमपीएससी 2 गोष्टींवर काम करते. एक तर की कुठल्याही बाबतीमध्ये टेक्निकल एरर राहायला नको, जेणेकरून राज्यसेवेची ऍड जी आहे 24ची कुठेतरी कोर्टात अटकेल किंवा काही होईल. हा एक भाग झाला. दुसरा भाग महत्वाचा हा आहे की त्यांना एक्झामची डेट आता ओव्हरलॅप होऊ द्यायची नाहीये. म्हणजे मी जसं नेहमी सांगतो की दूध पोळाल्यानंतर ताक तसं फुंकून फुंकून पितो, तसा प्रकार काहीसा एमपीसी कडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमपीसी थोडा वेळ घेईल आणि वेळ घेऊन सर्व गोष्टींची शहानिशा शाश्वती करूनच डेट देईल. आणि त्यांच्या समोर डेट पेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय अग्रीच्या जागांचा आहे. त्या जागा याच परीक्षेत ऍड करायच्या का नाही हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, त्याबद्दल फार मी जास्त बोलत नाही. कोणाला डिटेल पाहिजे असेल तर आधीचे सेशन तुम्ही बघू शकता. राहिला प्रश्न एफएसओ रिझल्ट बद्दल बोललोय मी, तुम्ही पाहिजे तर नंतर रेकॉर्डिंग मध्ये बघू शकता. सर कंबाईन मुख्यवाल्यांनी मुख्य चालू करावं का? कंबाईनचं तर मी नेहमी सांगतो जवळपास मुख्य प्रिलिम्स जास्त फरक नाहीये. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत मेन्स करायचं. ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल त्या दिवशीपासून प्रिलिम्स परत स्टार्ट करायचं. त्यात जनरल सायन्स आणि गणित विज्ञान जवळपास 50% जीएसचा भाग आहे, तर तो आता जरी केला आणि प्रिलिम्सला केला तरी सारखाच आहे. त्यामुळे तुम्ही तो करू शकता. पाहिजे तर थोडस ज्यांचा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी एक 8 ते 10 दिवस रिव्हिजनचे व्हिडिओ जे 100% ते पण येतीलच. आता आपण ऍक्च्युली ते पण बघत होतो. मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं की डेट कशी येते त्याच्यानुसार बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. काही गोष्टी डिटेल मध्ये करायच्या, काही शॉर्टकट मध्ये घ्यायच्या, तर त्या सगळ्यांचे डिसिजन्स डेटवर डिपेंड असतात. तो भाग झाला. त्याच्यानंतर कंबाईनचं मंथ डिसेंबरच्या आसपासच येण्याची शक्यता आहे. अजून फिक्स नाही, पण नोव्हेंबरच्या आधी तरी होईल असं वाटत नाही. नोव्हेंबर किंवा डिसेंबर कंबाईनची डेट तुम्ही समजू शकता. एमईएस मेन्सचा रिझल्ट शक्यतो म्हणजे इमिडिएट लागेल असं वाटत नाही. त्याबद्दल खूप जास्त काही ऑथेंटिक मला माहिती कळालेली नाहीये. राज्यसेवेबद्दलचं जे सांगितलं होतं की त्यामुळं थोडा वेळ लागू शकतो. साधारण आता तरी असं वाटतं की 23 ऑक्टोबरच्या आधी राज्यसेवा होईल असं वाटत नाही. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मिड ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत होणार नाही. आताही मला तेच वाटतं की 23 ऑक्टोबर पर्यंत कमीत कमी राज्यसेवा होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही. आता लगेच याच्यावर बाकीच्या गोष्टी काही बोलू नका. मला जी माहिती येते मी तुमच्यापर्यंत सांगतोय. त्यात माझी इच्छा किंवा काही गोष्टी नसतात त्याच्यामध्ये. एक फक्त तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळावी आणि तुम्ही कशाचा अभ्यास करावा यासाठी आपण एक काय म्हणतात त्याला टार्गेट सेट करत असतो डेटचं. तर त्यानुसार तुम्ही एक कन्सिडर करा की 23 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला वेळ मिळेल कमीत कमी, असे माझी अपेक्षा आहे किंवा असा माझा
अंदाज आहे. तर जी रद्द झाला आहे तर ऍग्री एमपीसी जागा ऍड होतील ना. भागवत परत मजा घेऊ नका तुम्ही, सगळ्यांना माहितीये. तर बघा ऍग्रीच्या जागा ऍड 100%. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, इव्हन 21 जूनला मी पोस्ट केली होती की टेक्निकल मुद्द्यांचा मी तेवढा विचार केला नाही, पण शक्यता ऍग्रीच्या जागा ऍड होण्याची आहेत 21 जूनला सांगितलं होतं. इलिजिबल कॅन्डिडेटनी तयारी असू द्या हे पण सांगितलं होतं. आताही तेच सांगतो की हे 258 अधिकारी, कृषी अधिकारी हे होणारच आहेत, याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये. आता त्या जागा वापस जाणं किंवा ह्या गोष्टी सगळ्यांच्या हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत. म्हणजे कुणी जाणून बुजून जरी ठरवलं तरी आता ते तसं करू शकत नाहीत. ऑलरेडी पॉलिटिसायझेशन झालंय, आंदोलन झालंय, सगळ्या गोष्टी झाल्या, GR रद्द झालाय. त्यामुळे आता तो ग्रीन सिग्नलच आहे ऍग्रीच्या जागांना. फक्त एमपीएससी याच्यावरच्या टेक्निकल बाबी चाचपून, म्हणजे त्याला टेस्ट करून, जेणेकरून ती कोर्टामध्ये किंवा कुठे अडकू नये या अनुषंगाने विचार करतोय, म्हणून थोडा वेळ लागतोय. तर आता महत्वाचा विषय जो आहे की आपला पीएसआय ग्राउंड बद्दल मला खरंच काही माहित नाहीये, 23 पीएसआय ग्राउंड बद्दलचं. पण बहुतेक तरी आता पावसाची काय, म्हणजे आजच्या कंडिशनला मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. तर असं वाटतं की परत सप्टेंबर मध्ये होईल असं वाटत नाही. ऑक्टोबर, दिवाळी वगैरे, तर ते ऑक्टोबरच्या नंतर होण्याची शक्यता आहे. पीएसआय ग्राउंड तर माझा वैयक्तिक अंदाज आहे, याच्यामध्ये काही कुठला सोर्स वगैरे नाहीये. तर राज्यसेवेच्या अभ्यासाची दिशा ठरवत असताना बऱ्याच लोकांना मेन्सचा अभ्यास चालू करायची घाई झालीये. तर तुम्ही 100% करू शकता. माझं फक्त एक म्हणणं राहील, जे तुम्ही फार काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, की राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करत असताना प्रिलिम्सचा टेम्पो ब्रेक होऊ देऊ नका, प्रिलिम्सचा मोमेंटम ब्रेक होऊ देऊ नका, प्रिलिम्सच्या अप्रोचला ब्रेक येऊ देऊ नका. आणि जे प्रिलिम्सच्या झोन मध्ये तुम्ही गेलेला आहात, प्रिलिम्सचा झोन मला म्हणण्याचा अर्थ आहे की प्रिलिम्सचे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा अप्रोच, त्याचं टेम्परामेंट, त्याचं थिंकिंग आणि त्याचं लॉजिक याला बाजूला ठेवू नका किंवा याच्यामध्ये जास्त गॅप पडू देऊ नका. कारण काय होतं की हळूहळू माणूस मेन्स मध्ये इतका गुंतून जातो आणि मेन्सची PYQ आणि मेन्सच्या लॉजिक मध्ये इतका घुसतो की नंतर आपल्याला लवकर प्रिलिम्स कडे शिफ्ट होता येत नाही. आणि 22ला इंटरव्ह्यू दिलेले काही पोस्ट होल्डर 23ला प्रिलिम्स होण्याचं कारण एक हे होतं की बरेच लोक त्या मेन्स मधून बाहेर पडलेले नव्हते, त्या मेन्सच्या झोन मधून बाहेर पडलेले नव्हते. हे महत्वाचं कारण होतं. अभ्यास कमी असल्यामुळे फेल होणारे फार कमी असतात. आता अशी वेळ आहे की जवळपास सगळ्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे किंवा जवळपास सगळ्यांचा अभ्यास चांगलाच असतो. फेल होणारे अभ्यास कमीमुळे होत नाहीत. मी हे कायम तेच सांगतो. एक तर टेम्परामेंटचा भाग असतो, थिंकिंगचा असतो, अप्रोचचा असतो किंवा लॉजिकचा असतो. तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक तुमचा प्रिलिम्स टच मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला कसं करता येईल, पहिल्या केसमध्ये की सारखे सारखे प्रिलिम्सचे PYQ सोडत राहणे, अर्धा एक तास, पाऊण तास, 10, 15, 20, 25, 2-3 दिवसातून एखादा पेपर जो पूर्वी राज्यसेवेत झालेला आहे, कंबाईन प्रिलिम्सचा झालेला आहे, एखाद्या फॉरेस्ट प्रिलिम्सचा असेल, ज्याच्यात GS असेल, असे पेपर एमपीएससीचे सारखे सारखे सोडवत राहा. जेणेकरून तुमचा जो टच आहे, तुम्ही जे एवढ्या दिवसात मोमेंटम गेन केलं किंवा एवढ्या दिवसात तुम्हाला जो काय एक अप्रोच डेव्हलप झालाय प्रिलिम्सचा, त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही मेन्स चालू करताय, 100% करा. फक्त याच्यामध्ये माझं हे म्हणणं राहील की समजा आता उद्या मी ग्रामरची बॅच चालू केली म्हणून ग्रामर चालू करताय, मी HRD बॅच चालू केली म्हणून HRD करताय, मी GS4 बॅच चालू केली म्हणून GS4 करताय, मी म्हटलं GS2 पार्ट 2 करतोय मी बॅच चालू, तुम्ही जॉईन करा, असं करू नका. प्रत्येकानं आपापल्या लेवलला इंट्रोस्पेक्ट करा. याच्यामध्ये जे सॅम्पल स्पेस आहे खूप व्हॅरी आहे. म्हणजे याच्यामध्ये राज्यसेवा 2022 क्लास 2 क्लास 1 पण पोस्ट होल्डर आहेत जे 24 साठी तयारी करतायत. काही लोक असे ज्यांनी 2200 इंटरव्ह्यू दिलेत किंवा जे मागच्या 2-3 वर्ष इंटरव्ह्यू देत आहेत, काही लोक सारख्या मेन्स देत आहेत, काही लोकांचे प्रिलिम्स झालेले नाहीयेत. तो प्रत्येकानं आपापल्या एरिया म्हणजे इंट्रोस्पेक्शन नंतर की बाबा प्रिलिम्सच्या नंतर मेन्सचा जो सिलेबस आहे, मेन्सचे प्रश्न ज्या पद्धतीनं आहेत, तर त्याच्यामध्ये मी कुठे जास्त एफर्ट आता घेतले प्रिलिम्सच्या आधी, म्हणजे मला प्रिलिम्सच्या नंतर फायदा होईल. त्यात फक्त एक गोष्ट फक्त ऍड करतो, एक साधारण कमीत कमी 4 महिने तरी मिळू शकतात प्रिलिम्स पासून मेन्स परीक्षा होण्यापर्यंत. त्यामुळे अभ्यासाचं नियोजन करताना फार घाईघाईमध्ये की मेन्सला वेळच नाही भेटणार, मेन्सला वेळ मिळत नसतो म्हणून मी आता फक्त मेन्स करतो किंवा मेन्स हे करतो ते करतो, असं करू नका. जर परीक्षा 25 ऑगस्टला जरी झाली असती तरी माझा अंदाज होता की राज्यसेवेची जी मेन्स आहे ती डिसेंबरमध्ये झालीच नसती, ती जानेवारीतच झाली असती. हे मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं, युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते जाऊन बघू शकता.
एमपीएससी ला जी एक सवय लागली जानेवारीमध्ये मेन्स घेण्याची 21, 22, 23, तर त्यानुसारच 24 झाली असती. आता परिस्थिती बदलली, पण स्टील माझा असं अंदाज राहील की कमीत कमी 4 महिने तुम्हाला तिथेही मिळू शकतात. त्यामुळं मेन्सचा एरिया निवडताना हा स्वतःच्या आकलनानुसार, इंट्रोस्पेक्शन नुसार, अनालिसिस नुसार, स्वतःच्या प्रॉज आणि कॉन्स नुसार, स्वतःचं मार्कांचं अभ्यासाचं मेन्स गणित याचा अभ्यास करून विषय निवडा. त्यातल्यात जनरली माझं असं म्हणणं असेल, ज्या लोकांना मराठी इंग्लिश ग्रामर मध्ये प्रॉब्लेम येतो त्याने थोडंसं आता बेसिक्सवर काम करायला काही हरकत नाही. जसं व्होकॅब्युलरी असेल, रूट ओरिजिनचा जो पार्ट असेल तो तुम्ही करू शकता. त्यानंतर जे काय बेसिक गोष्टी असतात, आन्सर रायटिंग मधल्या पण आहेत. मला असं वाटतं की कोणी याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही. तर ज्या लोकांना रिटर्नला यावर्षी 40, 45, 46, 50 मार्क पडलेत त्यांनी थोडी रोज अर्धा पाऊण तास आतापासून प्रॅक्टिस करायला लागा. डिस्क्रिप्टिव्ह किंवा रिटर्न जो भाग आहे मी कमेंट नंतर वाचणार आहे. एकदा माझं सगळं बोलून झालं की मग मी कमेंट स्क्रोल करेल तेव्हाच कमेंट वाचेल. तर तो जो भाग आहे डिस्क्रिप्टिव्हचा त्याच्यावर थोडं काम करायला पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह असा विषय आहे ना की तुम्ही म्हणताल की मी क्लास लावतो, हे करतो, ते करतो, कमी वेळामध्ये त्याच्यामध्ये लवकर इम्प्रुव्हमेंट होत नसते. डिस्क्रिप्टिव्ह साठी काय करायचं एका वाक्यात तुम्हाला फक्त सांगतो मी. जो काय पेपर तुम्ही वाचत असाल, लोकसत्ता, सकाळ, टाइम्स, कुठला पण, तर त्या पेपर मधले कुठलंही छोटं आर्टिकल घ्यायचं, ते वाचायचं, पेपर बंद करायचा, ब्लँक पेज घ्यायचं किंवा लाईन रूल्ड पेज घ्यायचं जे एमपीएससी ला असतं, आणि आपल्या भाषेमध्ये त्या आर्टिकल मधलं जेवढं काय कळलं तेवढं लिहायला सुरुवात करायची. ही एक्सरसाइज रोज करायची, याचा तुम्हाला 100% फायदा होईल. हा झाला डिस्क्रिप्शनच्या बाबतीमधला भाग. त्यानंतर अजून बऱ्याच लोकांनी ज्यांची सुरुवात म्हणजे जे नवीन लोक आहेत, ज्यांनी मागच्या 2-3 वर्षात तयारी केलेली आहे, किंवा जे लोक रिसेंटली युपीएससी कडून एमपीएससी कडे शिफ्ट झालेत, ज्यांचं हिस्ट्रीवर चांगलं कंट्रोल नसतं, मला असं वाटतं आता हा टाइम आहे की तुम्ही हिस्ट्रीवर थोडं फोकस करायला पाहिजे. कारण सांगतो तुम्हाला, हे का सांगतोय मी हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये लगेच खाली कमेंट नको की तुमची बॅच आहे म्हणून. हिस्ट्रीची आपली कुठली बॅच नाही, तरी मी तुम्हाला सांगतो हिस्ट्री घ्या. कारण मेन्सच्या वेळेस काय होतं, हिस्ट्री राहतं 60 मार्काला, आणि टाइम आणि लागणारा वेळ याचं प्रपोर्शन जर बघितलं, इनपुट आउटपुट रेशो, हिस्ट्री शक्यतो आपण मग प्रिलिम्सच्या नंतर लवकर करत नाही. प्रिलिम्सच्या आधी जे चांगलं केलेलं असतं त्यालाच एक तर फार रिव्हिजन करणं होतं, ते कंटिन्यू होतं. त्यामुळे आता अशी वेळ आहे की तुम्ही हिस्ट्री प्रिलिम्सला पण आहे जवळपास 15 मार्कांना, तर तुम्ही आता थोडंसं हिस्ट्रीवर काम करायला हरकत नाही. ज्यांचं हिस्ट्री चांगलं नाही त्यांच्यासाठी अर्थातच, म्हणजे जे युपीएससी टू एमपीएससी शिफ्ट झालेत, जे नवीन एमपीएससी मध्ये आलेत, कारण हिस्ट्रीमध्ये फॅक्ट भरपूर असतात. एका सर्टन लिमिट मध्ये आपण किती पर्यंत फॅक्ट लक्षात ठेवू शकतो त्यालाही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे ते हिस्ट्रीचा जो भाग आहे तो आता तुम्ही एक चांगल्या पद्धतीने करू शकता. अजून दुसरा जो भाग असतो की बऱ्याच वेळेला जे प्रिलिम्स आणि मेन्सला काही टॉपिक्स आहेत किंवा काही थीम्स आहेत ज्याच्यावरती प्रश्न कायम विचारतात. जसं जिओग्राफीमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या वेळेस त्यांनी तो थिअरीचा भाग विचारला होता. जसं मला वाटतं वेबरची थिअरी विचारली होती. त्याच्यानंतर तुमचं सेटलमेंट तर दोन्हीकडे आहे प्रिलिम्स मेन्सला. तर असे बरेचसे टॉपिक जे आहेत जे आपल्याला एखादा प्रश्न प्रिलिम्स मध्ये येऊ शकतो आणि जो मेन्सचा भाग आहे, तर ते टॉपिक आता करून ठेवले तर एक तर प्रिलिम्सला फायदा होईल आणि मेन्सला फायदा होईल. शक्य तेवढ्या टॉपिक्सच्या आता नोट्स काढून ठेवा. दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाची एक्सरसाइज मी सांगेल की करंट अफेअर्स करत असताना आता जे काय तुम्ही वाचताय, म्हणजे जे इयर बुक वाचताय किंवा आपल्या क्लासच्या नोट्स वाचताय, तर सायमल्टेनियसली एक साईडला डायरी मेंटेन करा किंवा साईडला एक नोट्स मेंटेन करा की तुम्हाला असं वाटतं की हा प्रिलिम्सचा करंटचा भाग आहे. जसं कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमधले काही आर्टिकल्स आहेत किंवा इलेक्शन आहे. आता इलेक्शनचा भाग तुम्ही प्रिलिम्सलाही करता, मेन्सलाही करता, बरोबर आहे. प्रिलिम्सला तेवढं जास्त करत नाही, पण रिसेंटली समजा कर्नाटकाचे इलेक्शन झाले होते, त्याच्यानंतर मध्य प्रदेश वगैरे जे आहे, तर हे जे इलेक्शन झाले होते तर याचा जो पार्ट आपल्याला मेन्सला डायरेक्टली प्रश्न येणार आहे करंट रिलेटेड, तर तो आता साईडला मेंटेन करून ठेवा. म्हणजे प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्हाला काय आहे की परत सगळेच्या सगळे मॅगझिन वाचणं, सगळेचे सगळे इयरबुक वाचणं होत नाही. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, माझ्या मित्रांचा अनुभव सांगतो, किंवा सगळ्यांनी जे ठरवून केल्या गोष्टी तरी होत नाहीत त्या गोष्टीवरून सांगतो. आता काय करा, आणि नाही म्हटलं तरी पूर्ण पेपरमध्ये 5 ते 7 कमीत कमी प्रश्न करंट रिलेटेड असतात. पेपर 2 पार्ट 2 मध्ये पण येतात, एचआरडी मध्ये पण येतात बरेचसे करंट रिलेटेड प्रश्न. एखाद दुसरा प्रश्न जिओग्राफी मध्ये येतो, ऍग्रिकल्चर मध्ये येतो,
GS4 इकॉनॉमी मध्ये पण येतो स्कीमचा भाग वगैरे जो असतो. अजून काय करू शकता, जे तुम्ही इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट वगैरे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून केलेला आहे किंवा जे तुमच्या इयरबुक मध्ये करंटचा भाग म्हणून आलेला आहे, जो तुमच्या मेन्स मध्ये सारखं विचारलं जातं, त्याच्या नोट्स आतापासून काढून ठेवा. थोडं प्रिलिम्स आणि मेन्स करंट पार्ट जो आहे तर तो सेग्रिगेट करा, कारण प्रिलिम्स नंतर तुम्ही परत सगळं प्रिलिम्सचं करंट वाचू शकत नाहीत. आणि याच्यासाठी थोडे मेन्सचे प्रिव्हियस क्वेश्चन ज्यांनी बघितलेत त्यांना अंदाज असेल, नसेल त्यांनी थोडे प्रिव्हियस क्वेश्चन बघा. त्याच्यामध्ये करंट बेस्ड म्हणजे इव्हन बऱ्याच वेळेला पुत्तुस्वामी जजमेंट 2019ला मला वाटतं मी ती मेन्स दिली होती, मला आठवतं चांगलं. पुत्तुस्वामी जजमेंट जे होतं सुप्रीम कोर्टाचं, त्याच्यात एमपीएससी मेन्सला GS2 मध्ये प्रश्न विचारला होता. तर रिसेंट मधले सुप्रीम कोर्टाचे मेजर वर्डिक्स असतील, इलेक्शनच्या रिलेटेड काही डेटा असेल, एखादी कमिटी असेल, डिलिमिटेशन कमिशनचं रिफॉर्म्स असतील, किंवा अजून दुसरे लेटेस्ट आपल्या पॉलिटी पेपर 2 पार्ट 2 मधले जे काही मेजर गोष्टी आहेत तर त्या नोट डाऊन करून ठेवा. तसंच सम इकॉनॉमिक सर्वे, बजेट वगैरे जो पार्ट आहे तो पण आता चांगला करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ग्रुपमध्ये जर स्टडी करत असाल तर डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या दृष्टिकोनातून बरेचसे महत्वाचे टॉपिक जे इंटरव्ह्यूला काही लोकांनी केलेत, इंटरव्ह्यूच्या ग्रुपवरची लिस्ट मी पाहिजे तर चॅनलवर इकडे शेअर करेल, जे हॉट टॉपिक्स आहेत त्याच्यातूनच निबंध किंवा एसी येत असतो, त्यासाठीचं कंटेंट म्हणा, कोट्स म्हणा, काही फॅक्ट्स म्हणा, काही डेटा म्हणा, चारोळ्या म्हणा, ते आता काढून ठेवू शकता. कारण प्रिलिम्स नंतर काय होतं की बाकीच्या जीएस मध्ये आपण इतकं गुंतून जातो की जिथे आपल्याला या गोष्टींवर काम करायचंय ते काम करायला वेळ भेटत नाही, राईट. त्यामुळे आता त्या गोष्टींवर काम करा जे प्रिलिम्सच्या नंतर आपल्याला वेळ भेटत नाही किंवा आपल्याकडून होत नाही. मॅक्झिमम विद्यार्थी मला वाटतं इथे जे आहेत आपल्या सेशनला ऍटलिस्ट खूप लोकांनी मेन्स दिलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना स्वतःला अनुभव आहे, फक्त मी आठवण करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच्या व्यतिरिक्त मग जो पार्ट आहे एचआरडीचा पेपर 2 पार्ट 2 चा, मला असं वाटतं कुठेतरी याला आता नाही केलं तरी चालेल, कारण एचआरडी वर स्कीमचा पार्ट जसं तुम्ही इकॉनॉमी मध्ये डेव्हलपमेंट पार्ट 2 वगैरे करताच त्यात तो कव्हर होतो बऱ्यापैकी. त्यामुळे आता एचआरडी म्हणा किंवा पेपर 2 पार्ट 2 म्हणा करण्यात काही अर्थ नाही. पेपर 2 पार्ट 2 मध्ये बऱ्यापैकी फॅक्ट आहेत, परत प्रिलिम्स पर्यंत फॅक्ट परत विसरणार आहेत, परत तुम्हाला त्यात एफर्ट मारावंच लागणार आहेत. त्यापेक्षा बेस्ट वे काय आहे की पॉलिटी जो पार्ट आहे, कोर पॉलिटी, तो एवढा खतरनाक करा ना. मागच्या 23ला वैभवला फक्त 3 चुकलेत कोर पॉलिटी, 112 पहिल्या की 2023च्या GS2 मध्ये 112 मार्क आहेत, 112 मार्क. ते काय ते लक्षात घ्या, कोर पॉलिटी मधले फक्त 3 प्रश्न चुकले होते. तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचार की माझं लक्ष्मीकांत किंवा कोर पॉलिटी किती स्ट्रॉंग आहे, नसेल तर ते आता स्ट्रॉंग करा. प्रिलिम्सला फायदा होईल, मेन्सला होईल. सेम विथ रिस्पेक्ट टू जिओग्राफी. जिओग्राफी खूप चांगला आणि खतरनाक करा. प्रिलिम्सच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी आपण कन्सेप्च्युअल बाजूला ठेवतो आणि थोडं फॅक्च्युअल पार्टवर फोकस करतो. तसं न करता कन्सेप्च्युअल जो काय पार्ट आहे, जो राज्यसेवा मेन्सला जिओग्राफी मध्ये विचारतात तो खतरनाक करून ठेवा. हिस्ट्रीचा पार्ट जो प्रिलिम्सला आहे, मेन्सला आहे, तो चांगला करून ठेवा. त्याच्यानंतर ऍटलिस्ट जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत, समजा जर डेट खूप पुढची आली, समजा नोव्हेंबर डिसेंबरची वगैरे आली, मग तर तुम्हाला फ्री हँड आहे, तुम्ही एचआरडी करा किंवा पार्ट 2 करा किंवा काय करा. जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत ऍटलिस्ट जे कॉमन टॉपिक्स आहेत, कॉमन गोष्टी आहेत, त्या खूप चांगल्या करा. इकॉनॉमी मध्ये कोर कन्सेप्ट जे आहेत, बेसिक इकॉनॉमी जे आहे ते खूप चांगलं करा, एकदम खतरनाक करा. ते परत मेन्सला करायची गरज पडली नाही पाहिजे. लँग्वेज मध्ये रोज अर्धा एक तास, पाऊण तास चहाला जाताना किंवा थोडे लाइटर मुवमेंट मध्ये डिस्कशन असतं तेव्हा व्होकॅब्युलरी डिस्कस करा. त्यावेळेस तुमच्या अजून दुसऱ्या गोष्टी ग्रामरच्या ज्या आहेत त्या थोड्या डिस्कस करा, जेणेकरून इंग्लिश ग्रामर पर्टिक्युलरली त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, जर परीक्षा ऑक्टोबर मध्ये झाली तर राज्यसेवा मेन्स आपला तरी राईट लॉजिकल अप्रोचचे जे बॅच आहे ती बघू नका. कोणी घेतली असेल तर बघू नका. जर समजा परीक्षा खूप पुढे गेली, नोव्हेंबर डिसेंबर, तरच ती बॅच करा, अदरवाईज ती बॅच करू नका. ज्यांनी घेतली असेल काहीच हरकत नाही. व्हॅलिडिटी संपली, समजा व्हॅलिडिटी संपणारच नाही म्हणा, जरी संपली तरी मी वाढून देईल, पण आता बॅच घेतली म्हणून बघू नका. कारण काय होतं, मेन्सचा अप्रोच आणि प्रिलिम्सचा अप्रोच थोडा फरक पडतो, त्यानं नुकसान होऊ नये. मला वाटतं याच्या व्यतिरिक्त आता बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या मी बघ स्क्रोल करतो. ओके, हॅपी बर्थडे तर ते कालच झाला, मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यांना थँक्यू त्याच्याबद्दल. सुट्टी टाकून आलो तर ऑफिसला जॉईन करा. डेट फिक्स सांगा, मंथ तरी सांगा.
बघा, राज्यसेवा प्रीची डेट आयोगातच फिक्स नाहीये, तर मी काय सांगणार? ही गोष्ट बेसिक तुम्ही समजून घ्या. अजून आयोगच ह्या गोष्टीवर ठाम नाहीये, तर आपण आपली कुठे टिमकी मिरवता? कंबाईन बद्दल सर शॉर्ट अँड क्रिस्प सांगा. बघा, नेक्स्ट 10 डेजचा मी सांगतो प्लॅन. तुम्ही ओव्हरलॅपिंग जे पार्ट आहेत, जीएस प्रिलिम्स प्लस मेन्स तेवढे करा. पुढच्या 10 दिवसापर्यंत शक्यतो डेट येईलच. नाही आली तर मग परत पाहिजे तुम्ही येऊन इथे आपण लाईव्ह डिस्कस करूया, काय करता येईल ते बघू आपण. 10 दिवसापर्यंत मला वाटतं रिस्क नको घ्यायला. समजा हुकून चुकून एमपीसी म्हणली ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घ्यायची, तुम्ही मेन्स करताय, सडनली एवढा शॉक बसतो ना की महिन्याभरामध्ये मला प्रिलिम्सला सगळं शिफ्ट होऊन सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यापेक्षा ती रिस्क नको घ्यायला. राईट. 10 डेज फक्त पुढचे नेक्स्ट 10 डेज आहेत, जोपर्यंत 10 सप्टेंबर पर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत ओव्हरलॅपिंग जे आहे प्रिलिम्स प्लस मेन्स तेवढंच करा. कंबाईन बद्दल सांगितलंय. राज्यसेवा मेन्स कंबाईन प्री हे होत नाही, कारण राज्यसेवा प्री डेटची अनसर्टनिटीची काय मला क्वेश्चनच कळला नाही. सर मेन्सचे नॉन कन्व्हेन्शनल टॉपिक्स करायला घेऊ का? मी तुम्हाला तेच सांगितलं, नॉन कन्व्हेन्शनल नको घ्यायला सध्या. एवढी घाई करण्यात काहीच अर्थ नाही. मिनिमम 4 महिने मिळतात, आणि मी सांगतो तुम्हाला 4 महिने हा खूप वेळ आहे. मॅक्झिमम जे काय नेहमी पास होणारे लोक आहेत ना, ते 2च महिने सुट्ट्या टाकून येतात, तर 2 महिन्यात चांगला अभ्यास करतात पास होतात. त्यामुळं असं काही नाही. जीएस3 बॅच करावी का? अजिबात नाही. जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत नाही. बाकीचे काय नाही सांगितलं. सर पोस्ट 100% निघालीच पाहिजे. एकच वाक्यात सांगतो, जेवढं सिलेबस मध्ये मेन्शन केलेलं आहे, जे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये मॅक्झिमम गोष्टी विचारल्या आहेत, ते खूप चांगलं करा. त्याच्यावरचा प्रश्न चुकू नका, तुम्ही पास होता. जे सिलेबस मध्ये आहे, ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतो, त्यातला तुमचा प्रश्न चुकला की तुम्ही पास होत नाही. ही गोष्ट लिहून घ्या. जे फेल झालेत त्यांचे डेटा बघा, जे पास झालेत त्यांचे बघा. कंबाईनची ऍड आता सांगितलं ना मी तुम्हाला, 8 ते 10 दिवसात येणं अपेक्षित आहे. जेवढं आहे नाही तो सगळी ताकद, सगळे फोर्स, सगळे कॉन्टॅक्ट सगळे वापरले त्यासाठी. फुल अँड फायनल महिना मी कसं काय सांगणार आहे? समाज कल्याण कट ऑफ, नो कट ऑफ. इथून पुढे आता आपण काही कट ऑफ वगैरे सांगणार नाही. मुख्य कंबाईन वाल्यांनी मुख्य चालूच ठेवा जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत. कंबाईन मंथ नोव्हेंबर डिसेंबर मला वाटतंय. पहिली मेन्स आहे राज्यसेवा मेन्सची, तो क्रम ठरवताना मला असं वाटतं घाई करू नका. जे प्रिलिम्स आणि मेन्सला ओव्हरलॅपिंग टॉपिक आहेत तुमचे, तेवढेच करा. विनाकारण एचआरडी पेपर 2 पार्ट 2, GS4 वगैरे जो नॉन म्हणजे प्रिलिम्सला नाहीये तो पार्ट आता करू नका. मेंटरशिप साठी इव्हिनिंगला 7च्या राऊंड कॉल करा उद्या. एमपीएससीची स्वायत्ता वाचवा. तेवीस ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागेल, मग एक्झाम नंतर होईल आफ्टर इलेक्शन. माझा अंदाज सांगतो तुम्हाला मी, 23 ऑक्टोबर पर्यंत अजिबात आचारसंहिता लागत नाही. इलेक्शन माझा अंदाज आहे नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर मध्ये मिनिमम होऊ शकतात, मॅक्झिमम पुढेही जाऊ शकतात. बघा, मी तुम्हाला ह्या बद्दल पण बोललो होतो, जे स्कीम ऑफ एक्झामिनेशन किंवा रूल्स वगैरे जे आहेत ना, टेक्निकल मी जे कायम म्हणतो ना, त्यात अजून भरपूर गोष्टी आहेत ऍग्रीच्या जागा ऍड करण्याच्या. त्याच्याबद्दल आपण सध्या तरी काय बोलू शकत नाही. आयोग त्याच्यावर अभ्यास करते, ते अभ्यास करूनच तो निर्णय घेतील. रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जागा येतील, सगळ्या जागा येतील. आणि एक फक्त चांगली गोष्ट आता ही झाली आहे परीक्षा पोस्टपोन झाल्यामुळं, की जागा वाढण्यासाठी स्कोप वाढलाय. असं नाही म्हणणार मी लगेच सगळ्या जागा वाढतील, पण 100% जर इथून पुढे आपण प्रयत्न करत राहिलो तर 100% रेव्हेन्यूच्या जागा ज्या आहेत त्या वाढण्याचे चान्सेस आहेत. डीसीच्या 99.99% येतीलच. प्रिलिमची डेट नाही तर मी कसं काय सांगणार आहे? नेक्स्ट वीक आयोग काय, नेक्स्ट वीक नॉट शुअर, यायला अपेक्षित आहे, पण आतून मला असं वाटतं की नेक्स्ट वीक मध्ये पण येईल असं वाटत नाही. राज्यसेवा जागा वाढ होईल ना.
सर डेली 1 आवर प्रिलिमचे क्वेश्चन चांगली आयडिया आहे. मी सांगितलं ना, टेम्पो मेंटेन करण्यासाठी मेन्सचा अभ्यास जर करत असाल तर त्यासोबत प्रिलिमचे ऍटलीस्ट 1 तास प्रिव्हियस क्वेश्चन सोडवा, जेणेकरून तो अप्रोच आपल्या डोक्यामध्ये सारखा राहील. राज्यसेवा येऊन 300 प्लस जागा येतील का? नॉट, मला नाही माहिती त्याच्याबद्दल. 700 प्लस वगैरे 22 दिवशी येऊ शकतात असे मागे तुम्ही म्हणला होता, येतील का सर? ऑब्विसली मला जे वाटलं म्हणून तर टाकलं मी, असे कुठली गोष्ट आपण टाकत नाही. हे काय चाललंय? 258 जागा येतील, 6 जणांनी थंब डाऊन, 2 जणांनी थंब अप. बघा मला काय म्हणायचं माहितीये का, जो काही विषय आहे तो आता आयोगाच्या अधीन आहे, त्यामुळे त्याच्यात आपण इकडे वाद घालण्यामध्ये काही अर्थ नाही. आता आपण एवढं फोकस केला पाहिजे की जागा डेट लवकर कशी येईल, जागा जास्तीत जास्त कशा वाढतील, राज्यसेवेच्या असतील किंवा कंबाईनच्या असतील. दोन्हीच्या बाबतीमध्ये, कंबाईनच्या बाबतीमध्ये तर ऍड पहिले येणं म्हणजे मागणी पत्र जाऊन ऍड येणं ही प्रायोरिटी आहे. जॉब करून अभ्यास करण्यासाठी वेळेचं गणित बिघडतं. तुम्ही पर्सनल मेंटरिंग मध्ये कॉल करा, आपण त्याच्यावर चर्चा करूया. युट्यूबवर अपलोड करा, करूयात. आता इथून पुढे सिव्हिल इंजिनियर वगैरे किंवा कुठले ते फार्मसी इन्स्पेक्टर किंवा काय बाकीचे ऍड होतील असं मला वाटत नाही राज्यसेवा 24 मध्ये. करंट कधीपासून कधी करायचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न, खूप उशिरा आला. राज्यसेवेची डेट काय येते त्याच्यावर डिपेंड आहे करंट. आताच्या कंडिशनला फक्त फेब्रुवारी किंवा मॅक्स मार्च 2024 पर्यंतच करंट केलं तरी चालेल. जर डेट फार लांब आली, पेपर नवीन प्रिंट होण्याची शक्यता वाटली, तर मग मात्र आपल्याला जास्त ऍडिशनल करंट करावं लागेल. ऍग्रीची एक्झाम सेपरेट का ते आयोग ठरवेल, ते आपल्याला माहित नाही. सर देसले सरांचे पार्ट 2 केले तर चालेल का HRD अँड सोबतच पूर्वला पण स्कीम विचारतात की? म्हटलं तुम्हाला पार्ट 2 तुम्ही देसलेंचं करत असाल, मग HRD कशाला करताय? प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही जेव्हा मेन्स मध्ये घुसताना त्या अप्रोच मध्ये पण घुसायला लागतात, प्रिव्हियस क्वेश्चन्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये म्हणा. म्हणून मी म्हटलं होतं की HRD करू नका. पार्ट 2 तुम्ही करताय ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट मध्ये स्कीम्स वगैरे आहेत, तर ते तुमच्या होतील ना कव्हर. राज्यसेवा 22 चा रिझल्ट खरं एक्सपेक्टेड होता, त्यासाठी एमपीएससी पण प्रयत्नशील आहेच. बघूयात, परत मला काही कळलं तर मी कळवेलच. मेन्सचं प्लॅनिंग कसं करावं? सध्या नको, म्हणजे सध्या जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत डायरेक्ट मेन्सचं प्लॅनिंग नको. जे मी सांगितलं त्या गोष्टी करा. बघा लोकसत्ताने न्यूज दिली राज्यसेवा प्रेम डिसेंबर मध्ये होईल इलेक्शन नंतर. एक तर पहिले लोकसत्ताला म्हणा तू लिहून दे कुठंतरी इलेक्शन डिसेंबर मध्ये होईल का. दुसरी गोष्ट तू लिहून दे की डिसेंबर मध्येच होईल का. विनाकारण मला असं वाटतं, आता पत्रकारिता थोडं थोडं मलाही समजते, तर ते शक्यता असतात त्याला आपण कॅटेगोरिकली नाही घ्यायचं. तिथे पुढे क्वेश्चन मार्क, आपणही बऱ्याच वेळेला कट ऑफच्या वेळेस क्वेश्चन मार्क का टाकायचो, त्याचं कारणच ते असतं. एखादी इव्हन ऍज अ डॉक्टर म्हणून जेव्हा आपण प्रिस्क्रिप्शनवर लिहितो ना की डेंग्यू लाईक फीवर क्वेश्चन मार्क असतो पुढे, टायफॉइड क्वेश्चन मार्क असतो पुढे. कारण काय असतं, कुठली गोष्ट हार्ड अँड फास्ट नसते, कॅटेगोरिकल नसते, पॉसिबिलिटी असते जास्त, त्यामुळे तो क्वेश्चन मार्क असतो. त्यामुळे तसंच होईल असं गृहीत धरू नका. आणि मला असं वाटतं खूप लोकांनी त्या फक्त लोकसत्ताच्या न्यूजवर मेन्सच्या बॅचेस घेणं म्हणा किंवा मेन्स अभ्यास चालू करणं म्हणा. मी तुम्हाला हेच सांगत होतो, जर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा झाली तर तुम्ही काय करणार हे मला फक्त सांगा. आयोग धक्कातंत्र नाही करणार ना, किमान 20 दिवस तरी देतील ना. मिनिमम 20 दिवस तरी देतील, कारण ज्या दिवशी पोस्टपोन झाली तिथून पुढचे 45 दिवस म्हणजे त्यांना ऍग्रीच्या बाबतीमध्ये टेक्निकल गोष्टी करायला लागणार आहे. म्हणजे फॉर्म भरून घेणे, हॉल तिकीट वगैरे सगळं, ते मिनिमम 45 डेज लागतातच. त्यामुळे मिनिमम 20 दिवसातच होईल असं अजिबात नाही. कमीत कमी 30 दिवस इथून पुढे तरी मिळतीलच. हा, आचारसंहिता माझा वैयक्तिक अंदाज येतो की आचारसंहिता थोडी पुढे जाऊ शकते. कॉन्टॅक्ट नंबर माझा मी तुम्हाला चॅनलच टाकेल सगळ्यांना. क्लर्क मेन्स 20 मंथ झाले. सॉरी, त्याबद्दल मी म्हटलं होतं मला लवकर लागेल असं अपेक्षित होतं, पण ते परत आता 1 महिना तरी कमीत कमी डिले होत चाललेला आहे. आरोग्य सेवक पीडी निवड झाली. कंबाईन अभ्यास कसे मॅनेज करू?
बालाजी तुम्ही मला पर्सनली कॉल करा, मेंटरिंग मध्ये आपण डिस्कस करूया. कॉम्रेड, आय हॅव गिव्ह युपीएससी 2 मेन्स. तुम्ही मला पर्सनली फोन करा. तुमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. युपीएससी आणि एमपीएससी अप्रोच मध्ये खूप फरक पडतो. नुसता अभ्यास चांगला असून चालत नाही. त्यामुळे अप्रोचवर काम करणं किंवा जो शिफ्ट आहे युपीएससी टू एमपीएससी, हा शिफ्ट लवकर समजून घेणं गरजेचं आहे. आपण ते पर्सनली चर्चा करूया त्याच्यावर. एफएस रिझल्ट सांगितलं होतं ना की मिनिमम 1.5 महिना तर रिझल्ट लागत नाही. फॉरेस्ट जागा वाढतील का आरएफओ वगैरे, नॉट शुअर, मला त्याबद्दल काही माहिती नाही. डिवाइस येतील का, शक्यता आहे डिवाइस पी येण्याची. डिवाइस पी डीसी येण्याची शक्यता खूप जास्त. डीसी जर मी सांगितलंच होतं तुम्हाला, डिवाइस पीच्या पण येऊ शकतात. कंबाईन स्कीम ऑफ एक्झामिनेशन, नॉट शुअर, मला त्याबद्दल माहित नाही. मला फक्त एवढं, मी जे काय गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, लवकर ऍड यायला पाहिजे. मला वाटतं आता कॉमन परत तेच प्रश्न येत आहेत. फार महत्वाचा काही वेगळा प्रश्न असेल तरच आता कमेंट करा, अदरवाईज आपण कन्क्लूड करूया. राज्यसेवा दिवाळी नंतर होण्याची शक्यता आहे का? दिवाळी कधी आहे मला डेट माहित नाही. 18 नोव्हेंबर इलेक्शन, 22 नोव्हेंबर रिझल्ट. प्रेडिक्शन महाराष्ट्र विधानसभा. ओके, नोव्हेंबर मध्ये होईल असं मला वाटत नाही पर्सनली इलेक्शन. बघू आता काय होतं. भूषण मौळकर सर, आपल्या लॉजिक बॅच मुळे साधारणतः किती प्रश्न सुटू शकतात, एक साधारण ऍव्हरेज? आता हे बाकीचेच कमेंट करून तुम्हाला सांगतील. ज्यांनी मागच्या वेळेस बॅच केली आणि ज्यांचे सुटलेत किंवा ज्यांचे सुटतायत ते. डिसेंबर मध्ये झाली तर कदाचित मेन्सचा स्टडी छान होईल. बघा, ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. काही लोकांनी याला पॉझिटिव्हली घेतलंय, काही लोकांनी याला निगेटिव्ह घेतलंय. आणि आपण फोरमवर एक जस्ट पोल टाकला होता की परीक्षा कधी पाहिजे. 50% म्हणले ऑक्टोबर मध्ये पाहिजे, 50% म्हणत होते राज्य आयोग तो एमपीसी म्हणेल तेव्हा. म्हणजे मुलांमध्ये याच्याबद्दल अजिबात क्लॅरिटी नाही. म्हणून मी आज जे म्हटलं होतं ना की बाबा लवकरसाठी प्रयत्न करायचे का, तर ते 50-50 आहे. त्यात आपण लवकर प्रयत्न करावा. परत मुलं म्हणणार की काय घाई होती यांना लवकर घेण्याची वगैरे. त्यामुळं त्यामध्ये आता न पडता एमपीसी ला आपण वेट करत आहोत. 1 नोव्हेंबरला दिवाळी आहे. बघा, 2 केस मी सांगितलं होते, झाली तर ऑक्टोबर किंवा डिसेंबर. अजूनही तिथे स्थान आहे. झाली तर ऑक्टोबर किंवा मग डिसेंबर. नोव्हेंबर मध्ये शक्यता फार कमी आहे परीक्षा होण्याची. मेन्स चालू केलाय, बट आधी प्री तर गोंधळ उडेल असं वाटतंय. म्हणूनच म्हटलं तुम्ही किशोर की रिस्क नको घ्यायला. मेन्स करायचं तर करा. जो कॉमन पार्ट आहे प्रिलिम्स आणि मेन्स, तो खूप खतरनाक करा. पुढचे प्रिलिम्स झाल्यानंतर 2 महिने त्याला जस्ट रिव्हिजन करत राहिलं तरी आपल्याला नव्यानं काही करायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे पहिले 2 महिने तुम्ही पेपर 2 पार्ट 2 असेल, ऍग्रिकल्चर असेल, एचआरडी असेल किंवा GS4 मधला काही पार्ट असेल तो तुम्हाला करता येईल. सीओ 26 जागा गॅड कडे गेल्यात, याबाबत अपडेट आहे का? मला एक जणांनी आठवते बोलल्यासारखं की त्या 26 जागा येत आहेत म्हणून सीओच्या कन्फर्म. पण मी परत कन्फर्म केल्याशिवाय चॅनल टाकणार नाही. पाहिजे तर मला उद्या आठवण करून द्या दर्पण एकदा, मी क्रॉस चेक करेल जीईडी मध्ये आल्यात का. पण ती शक्यता आहे बहुतेक 26 सीओ ज्या आहेत त्या बहुतेक येतीलच. 1 मंथ मध्ये बीएमसी एक्झाम आहे, 100% फोकस करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत. कंबाईन सांगितलं नोव्हेंबर डिसेंबर. 1 कट ऑफ 1 एक्झाम होणं अपेक्षित, म्हणजे यायला तर पाहिजे. बघू आता काय होतं त्याच्या स्कीम मध्ये. राईट, मला असं वाटतं बऱ्यापैकी जे काही प्रश्न होते तुमच्या मनात ते सॉल्व्ह झालेले आहेत. मला असं वाटतं आपण इथेच थांबूया आता. थँक्यू व्हेरी मच अँड गुड नाईट. आणि टेन्शन घेऊ नका, काहीही वाटलं, कधीही वाटलं तरी एक मेसेज करा. मेसेजला रिप्लाय नाही केला तर व्हॉट्सअपला कॉल करा. तुम्हाला मी शक्य तेवढ्या वेळेमध्ये रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. आणि फ्री मेंटरिंगचा जो काय आपला वेळ आहे संध्याकाळी 7 ते 8, त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता. नॉर्मल कॉल जर रिसिव्ह केला नाही तर व्हॉट्सअपला कॉल करा. राईट, थँक्यू, गुड नाईट.